नमस्कार. नात्यातील वादळ भाग 8. आज पूनमचा बर्थडे. तिने तिच्या घरीच पार्टी दिली होती. पूनमच्या बर्थडेला सगळा ग्रुप एकत्र जमला. नेहमीप्रमाणे हास्य विनोद सुरू होता. भाग्यश्री हळूच सोहमला म्हणाली, सोहम, छान संधी आहे. सगळ्यांना तुमच्या प्रेमाचे गुपित समजू दे. आता सांगणारच आहे. तसेच दोघांनी ठरवले आहे. केक कट झाला की मग सांगतो. केक कट झाला. सगळ्यांनी पूनमला विश केलं. पूनम आज खूपच छान दिसत होती. सगळ्यांचे खाऊन होताच भाग्यश्री उभी राहिली. फ्रेंड्स, आज आपल्या पूनमचा वाढदिवस, म्हणजे तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस. म्हणून या खास दिवशी तुम्हा सर्वांना एक खास न्यूज मिळणार आहे. एक मस्त सस्पेन्स. भाग्यश्री, सांग पटकन, दोघे तिघे एकदम म्हणाले. न्यूज मी नाही, सोहम सांगणार आहे. त्याच्या जोडीला आजची उत्सव मूर्ती आपली मैत्रीण पूनम. तेव्हा आता खास न्यूज ऐकायला तयार व्हा. आता हा माईक मी त्या दोघांकडे देते. ओव्हर टू सोहम अँड पूनम. टाळ्या. भाग्यश्री बसली. सोहम आणि पूनम उभे राहिले. दोघांनी जणू भाग्यश्रीप्रमाणे हातात माईक धरला होता. सोहम बोलू लागला. फ्रेंड्स, भाग्यश्री म्हणाली तशी एकदम खास न्यूज आमच्या दोघांकडे आहे. स्वतः भाग्यश्रीने परवानगी दिल्याने आम्ही ती न्यूज तुमच्यापर्यंत देत आहोत. ब्रेकिंग न्यूज आहे, तेव्हा संभाल के. पूनम हसत म्हणाली. अरे यार, फूटो ना जल्दी. अरे पडदा फाड दे. अरे बोल रे बाबा. सांगताय की आता जाऊ आम्ही. प्रत्येकाच्या तोंडून काही ना काही वाक्ये बाहेर पडत होती. सोहम आणि पूनम मुद्दाम हसत शांत उभे. सोहम, जास्त भाव खाऊ नकोस, सांगून टाक, समर्थ म्हणाला. आता ठीक. स्वतः समर्थनेही इजाजत दिली. सोहम म्हणाला. आपल्या ग्रुपमध्ये दोघे जण असे आहेत की त्यांनी एकमेकांचे जीवनसाथी बनण्याचे ठरवले आहे. अरे, कोण आहेत ते? इतरांच्या तोंडून प्रश्न बाहेर पडला. सगळेजण एकमेकांकडे संशयाने पाहायला लागले. अरे ऐका रे, उगाच एकाचे नाव दुसऱ्याबरोबर जोडू नका. माधुरी दीक्षित सांगून गेली आहे ना आपल्यासाठी उपरवालेने. पण त्याला मध्येच अडवीत तेजस म्हणाला, अरे मित्रा, सिनेमातले डायलॉग नकोत, पाठ आहेत आम्हाला. तू फक्त त्या दोघांचे नाव सांग. त्या दोघांची नावे आहेत. सोहम गप्प झाला. त्या दोघांची नावे आहेत, सांगू ना? सोहम पूनमला म्हणाला. थांब, दोघे मिळून सांगूया. पूनम आणि सोहम एका सुरात बोलू लागली. तर त्या दोघांची नावे आहेत. त्यांनी काउंटडाऊन सुरू केले. 4, 3, 2, 1. समर्थ आणि भाग्यश्री. टाळ्यांचा एकच गजर सुरू झाला. सगळे ओरडू लागले. कोणाचा शब्द कोणाला समजत नव्हता. समर्थ आणि भाग्यश्री आश्चर्यचकित झाली होती. आम्ही? मी आणि भाग्यश्री? समर्थ आश्चर्याने सोहम आणि पूनमकडे पाहत राहिला. भाग्यश्री आणि समर्थची नजरानजर झाली. दोघे संशयाने एक दुसऱ्याकडे पाहत होते. दोघांच्याही मनात हे काय, हा प्रश्न होता. भाग्यश्री न राहून समर्थ जवळ गेली आणि म्हणाली, हा काय थिल्लरपणा आहे तुझा? हा एकतर्फी निर्णय तू कसा काय घेतलास? माझा थिल्लरपणा? हा माझा निर्णय? अगं, हे काय चालले आहे ते मलाही समजत नाही. ग्रुपमध्ये जल्लोष सुरू झाला. सगळेजण भाग्यश्री आणि समर्थवर अभिनंदनाचा वर्षाव करीत होते. त्या दोघांचे कोणी काही ऐकून घेत नव्हते. आणि पूनम मजेत मनापासून हसत होते. सगळे उठले. समर्थ भाग्यश्रीला मध्ये घेऊन त्यांच्या भोवती गोल फिरू लागले. कुणाल, प्रीती, तेजस, रूपा, पंकज, सुमंत, मृदुला, पार्थवी सगळ्यांनी आनंदोत्सव सुरू केला होता. अरे थांबा रे, थोडे ऐकून तरी घ्या आमचे. भाग्यश्री सर्वांना थांबविण्याचा प्रयत्न करीत होती. पण तिचे ऐकण्याच्या मनस्थितीत कोणीही नव्हते. आणि हे सर्व पाहून सोहम आणि पूनमला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. समर्थचे डोके चालेनासे झाले. समर्थ, काय आहे हे? सोहम तुझा मित्र आणि पूनम माझी मैत्रीण असूनही ते दोघे असे का वागतात? तोच तेथे मृदुला आणि पंकज आले. पंकज म्हणाला, इतनी बडी बात हमसे छुपाई थी. अरे यार, ऐसा क्यों किया? पंकज, ते राहू दे रे, आता समजले ना आपल्याला, बस. असे म्हणत तिने समर्थाचा हात भाग्यश्रीच्या हातात दिला. आंधी हो या तुफान, ये हात कभी ना छोडना मेरे दोस्त. सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला. खास न्यूज दिलीत तुम्ही दोघांनी, कुणाल म्हणाला. आणि या दोघांच्या लव्ह स्टोरीचा मागमूसही नाही आला आपल्याला, रूपा म्हणाली. यार समर्थ, एक नजर मेरी और तो देखते. हुश, प्रीती म्हणाली. तुमचे केव्हापासून सुरू झाले रे? पार्थवीने विचारले. अरे बोला ना. आज सोहम आणि पूनमने सांगितले म्हणून कळले. आधी भाग्यश्रीने सांगण्याची सुरुवात केली. पूनम म्हणाली. स्टॉप धिस नॉनसेन्स. समर्थच्या आवाजाने सगळेच शांत झाले. अरे एवढा रागवतोस काय? पंकजला आश्चर्य वाटले. भाग्यश्रीकडे बघा, तिच्या डोळ्यातील अश्रू काही सांगण्याचा प्रयत्न करतात मगापासून. मलाही काही बोलायचे, पण तुम्ही बोलू द्याल तर ना? बोल, काय ते स्पष्ट बोल. पंकज म्हणाला. तुम्ही समजता तसे काही नाही आमच्या दोघात. अच्छा, म्हणजे सोहम आणि पूनमने खोटे सांगितले? ते तसे का करतील? मला नाही काही माहीत, पण खरेच आमचे तसे काही नाही, भाग्यश्री म्हणाली. म्हणजे आताच आमच्याप्रमाणे तुम्हा दोघांना समजले की काय?
तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता, पंकज हसत म्हणाला. सगळे हसू लागले. सोहम, ही काय भानगड आहे? समर्थने विचारले. भानगड? अरे प्रेमाचा गड हे दोघे चढले आणि आता भानगड म्हणतोस? त्याला मध्ये चढवत पूनम म्हणाली. भाग्यश्री, तूच तर म्हणालीस ना माझ्या वाढदिवसानिमित्त मी ब्रेकिंग न्यूज सर्वांना द्यावी. होय ना रे? होय होय, तूच आधी खास न्यूज देण्याचे सांगितले. सगळेजण एका सुरात म्हणाले. पूनमने हसून डोळ्यांनी खूण केली. ऐका सगळे काय म्हणतात ते, जणू हेच तिला म्हणायचे होते. समर्थ, भाग्यश्री, तुम्ही दोघे का घाबरता? घरी एवढ्यात समजू नये तर ठीक ना? फ्रेंड्स, ही बातमी आपल्यातच ठेवायची. आता तर काही प्रॉब्लेम नाही ना? सोहम म्हणाला. प्रॉब्लेम तर तुम्ही दोघे आहात, समर्थ रागाने म्हणाला. आमच्या दोघांचा बळीचा बकरा करता काय? भाग्यश्री म्हणाली. अरे आम्ही असे का करू? खरे सांगायचे नव्हते? हे खरेच आम्हाला माहिती नव्हते. सॉरी यार, सोहम म्हणाला. वी आर फ्रेंड्स ना, मग आमच्यापासून ही लपवाछपवी का? आमच्यावर विश्वास नाही? मृदुलाने विचारले. प्रेम हा तुमचा खासगी प्रश्न आहे. आय अंडरस्टँड यार, आपण मित्र आहोत, मैत्रीत लपवाछपवी करायची नसते. विश्वास ठेव, आम्ही प्रॉमिस करतो ही गोष्ट आपल्या ग्रुपच्या बाहेर जाणार नाही, सोहम म्हणाला. येस, वी आर प्रॉमिस. सो हॅप्पी यार, प्रीती म्हणाली. सोहम, तू हे बोलतोस? तुझ्यावर विश्वास ठेव? समर्थ, तूच तर तुमच्या दोघांच्या प्रेमाबद्दल बोलला होतास. मी बोललो होतो? मी कधी? असे काय करतोस? अरे अगदी पहिल्या भेटीतच भाग्यश्री तुला आवडली होती, आठवते? ही पहिल्या भेटीत आवडली होती मला. सोहम, पहिल्या भेटीत आमचे भांडण झाले होते. येस, ही दोघे खूप भांडली होती, अंकुर म्हणाला. मलाही आठवते. दोघांनी एकमेकांना उंदीर आणि घूस म्हटले होते. ई शी, घूस नाही काय, त्याने मला चिचुंद्री म्हटले होते, भाग्यश्री बोलून गेली. सगळेजण हसू लागले. भाग्यश्रीलाही हसू आले. समर्थही हसू लागला. दोस्तांनो, सिनेमात पहिल्या भांडणानंतर काय घडते? ऑफकोर्स लव, कोरसमध्ये उत्तर आले. मग इथे काय घडणार होते? अर्थात प्रेमच, पूनम म्हणाली. पूनम, तू चुप बैस, भाग्यश्री गडबडीनं म्हणाली. हे सगळं अगदी खोटं आहे. आज पूनमला आमची गंमत करायची आहे. यार आम्हालाच फासावर चढवतोस. हे सर्व खोटे आहे, समर्थ म्हणाला. तुमचे प्रेमाचे गुपित उघड झालेले आहे तेव्हा तुम्ही दोघांनी ते नाकारण्यात अर्थच नाही, पार्थवी म्हणाली. सोहम, त्यांना पुरावे दे. आहेत ना आपल्याकडे? पूनम म्हणाली. लेटर्स? येस, ते लेटर्स, समर्थ म्हणाला. येस, तुम्ही दोघांनी एकमेकांना लिहिलेली लेटर्स. सॅकमधून सोहमने लेटर्स बाहेर काढली. हे बघा हस्ताक्षर आहे ना समर्थचे, आणि हे हस्ताक्षर भाग्यश्रीचे. सर्वांनी दोघांचे हस्ताक्षर ओळखले. आता बोला, हे हस्ताक्षर तुमचे नाही? आमचेच आहे, समर्थ व भाग्यश्रीने ते मान्य केले. ही लव्ह लेटर्सच आहेत ना? होय, पण ही आम्ही. बस, पुरावा मिळाला, घाबरता कशाला? हम आपके साथ है, सोहमने टाळ्या वाजवल्या. पुन्हा सर्वांनी गलका केला. समर्थ आणि भाग्यश्रीला समजून चुकले. या दोघांनी मुद्दाम हे घडवून आणले. समर्थने भाग्यश्रीचा हात धरला. चल जाऊया, कोणी आपले ऐकणार नाही. भाग्यश्री चुपचाप त्याच्या मागे चालू लागली. दो हंसों का जोड़ा निकल पड़ा रे, पंकज मोठ्याने म्हणाला. हम है राही प्यार के, जाना संभल संभल के, पार्थवी म्हणाली. प्यार की कश्ती में चले है, देखो हंसते हंसते. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल, पंकज म्हणू लागला. सगळ्यांचे हे वेगवेगळे आवाज दोघांच्याही कानावर पडत होते. दोघांनाही सोहम आणि पूनमचा चांगलाच राग आला. मी कधी कधी पूनम बरोबर बोलणार नाही. आजपासून माझी आणि सोहमची मैत्री खल्लास, दोघे रागारागाने म्हणाले. आणि आता ते सर्व आठवून भाग्यश्रीला हसू आले. चांगलेच उल्लू बनवले होते त्या दोघांनी आम्हाला. त्या दिवशी रात्रभर आम्ही दोघे झोपलो नव्हतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे सोहम पूनमशी बोललो नाही. पण काहीही म्हणा, त्या दिवशी त्या दोघांनी केलेलीच थट्टा आणि मस्करीमुळेच आम्ही दोघे एकत्र आलो. या गोष्टीनंतर दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी आम्ही एकमेकांसमोर आलो तेव्हा काय बोलावे ते समजले नव्हते. नुसतेच एकमेकांना पाहत होतो आणि तेवढ्यातच पंकज आला आणि त्याने आमची फिरकी घ्यायला सुरुवात केली. आम्ही दोघे चक्क लाजलो. काय घडले, कसे घडले काही समजले नाही. पण त्यानंतर आमच्या दोघात काहीतरी घडून गेले होते. 4 दिवसांनी समर्थने विचारले, ती लेटर तूच लिहिली होतीस? हो, छान लिहितेस. तुझेही लिखाण छान आहे. आवडले तुला? खूपच. तुझेही मला खूप आवडले. म्हणजे? आणि त्यानंतर त्या दोघांसाठी लिहिलेल्या लव्ह लेटर्सची चर्चा आम्ही दोघे करीत होतो. आणि न राहून समर्थ मला बोलला, भाग्यश्री, त्या दोघांसाठी खूप लिहिले आहे. एकदा एकच लेटर आपण एकमेकांना लिहू, बघू कोणाचे छान होते. माझेच होणार, माझेही चांगले असेल. पैज म्हणून आम्ही चक्क एकमेकांना लव्ह लेटर लिहिले. आपल्या भावनांनी प्रत्येक शब्द जिवंत केला होता. त्या लेटरमधल्या जिवंत भावनांनी पुढे आपल्याला जीवनसाथी बनविले. आता ते सर्व आठवून भाग्यश्री आश्चर्याने एकटीच हसत होती.
त्यानंतर सोहम आणि पूनमवरचा राग छूमंतर झाला. त्या दोघांनीही सर्वांसमक्ष कबूल केले. भाग्यश्री आणि समर्थ आमचे बेस्ट फ्रेंड आमच्याप्रमाणेच एक व्हावेत आणि त्यासाठीच हा प्लॅन केला होता. सगळ्यांना केवढी गंमत वाटली होती त्या प्रकरणाची. खरेच सगळे कसे चित्रपटात शोभावे असे घडले नाही आमच्या आयुष्यात. आज आमचे पूर्वायुष्य पुन्हा पुन्हा आठवावेसे वाटते. पण आज माझ्या ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला, ज्या दिवसाची कित्येक वर्ष वाट पाहिली मी. कधी कधी वाटायचे आई होण्याचे सुख माझ्या नशिबी नाही की काय. कित्येक घटना आहेत ज्या मी कधी कुणाला सांगितल्या नाही, पण सर्व दुःख एकटी सहन करीत होते. बांझपणाचा शिक्का बसला होता ना माझ्यावर. त्याचे दुःख कोणाचे ओटीभरण असो, बारसे असो, नाहीतर जायवळ असो, सगळीकडे मी जाणेच बंद केले होते. काही ना काही कारण सांगून आईनच पाठवायचे. आपल्या बाळावर माझी नजर पडू नये म्हणून त्या आयांची होणारी धडपड माझे काळीच चिरायची. मला तर लहान मुलांची खूप आवड, पण काही अनुभव फारच विदारक. पुढे पुढे मला लहान मुलांकडे पाहतानाही भीती वाटायची. कोणी येऊन मला काही बोलले तर, नाहीतर आपल्या मुलाला माझ्या समोरून झटक्यात बाजूला केले तर. सतत कसली तरी मनात भीती असायची. शेवटी देवाला माझी दया आलीच. आता माझे बाळ थोड्याच दिवसात येईल. आम्ही दोघे आईबाबा होणार. त्याचवेळी तिला समर्थची आठवण झाली. त्याचा तो रिपोर्ट तिच्या आसवानी भिजला होता. तिच्या डोळ्यात आसू तरळले. समर्थचा विचार करता करता ती परत भूतकाळात रमली. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.